हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये। आज आहे बुधवार आणि आज सकाळी सकाळीच मी केक करायला घेतलेला होता। तर हा रव्याचा केक आहे, करायला सोपा आहे, पण आता दुसरा थोडासा वेगळ्या पद्धतीचा ट्राय करायला गेले, जो की सकाळी मी 9 वाजता मुलांचा डब्बा वगैरे करून दिल्यानंतर बनवला। पण तो केक चांगला झाला, पण तो वरून चिरला आणि चिरल्यानंतर आता ह्याला आपण केकला कुठली क्रीम वगैरे लावत नाही, मग ते कट करायचं म्हटलं तर ते काय बरोबर मला दिसला नाही, म्हणजे दिसेना, म्हणून मी त्याला तो साईडलाच ठेवला आणि नंतर स्वयंपाक केला। अगोदर 10 वाजेपर्यंत परत मी स्वयंपाक करून घेतला आणि स्वयंपाक करताना म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर मग हा दुसरा केक मी परत बेक करायला लावला आणि तो फक्त अर्धा ते पाऊण तासात हा केक झाला। म्हणजे तयार रेसिपी पूर्ण करून म्हणजे केक बेक व्हायला सुद्धा वेळ लागला नाही, अगदी झटपट झाला। पहिला केक बेक व्हायला सुद्धा वेळ लागला, कारण बॅटर जास्त झाल्यामुळं कढई छोटी पडली आणि ते बॅटर आहे केकचं ते जास्त झाल्यामुळं त्याला वेळ लागला। आता त्याची रेसिपी मी शूट केली ती, पण आता तो ठेवून दिला साईडलाच आणि दुसराच केक मी नंतर हा रव्याचा बनवला। तर यामध्ये अंडं वगैरे पण टाकलेलं नाही। तर इथं मैत्रिणीची ॲनिव्हर्सरी होती, तर अचानक त्यांनी पण आवरलेलं नव्हतं, अशा चालत्या गावात आलेल्या होत्या, मग त्यांना घरी बोलवलेलं होतं। तर ह्या केकची मी रेसिपी तुमच्याबरोबर नंतर बनवला तर ना शेअर करेन। अगदी झटपट होणारा आणि पटकन तुम्ही अचानक किंवा गडबडीत आपल्या घरात जे काही साहित्य असेल त्यात करू शकतो। आणि हा जो आहे तो दुसरा केक आहे, तो मी कट करून म्हणजे चवीला सुद्धा हा छान झालेला होता, फक्त दिसायलाच वरून चिरल्यामुळे मी दुसरा बनवलेला होता। तर हे आज सकाळी सकाळी 2 केक एवढे बनवून झालेले होते। तर ह्या आमच्या आहेत चुलत सासूबाई, ह्यांना आवडला, त्या म्हणतात आता मला दुसरा बनवून दे। त्यांना म्हणलं चालतंय, तुम्ही नंतर यायच्या वेळी मला सांगा, तुम्हाला पण बनवून देते। तर हा अगोदरचा व्हिडिओ आहे। तर इथं मी मुलांसाठी आता ब्रेड शिल्लक होता थोडासा, परवा दिवशीचा हे असेल व्हिडिओ शूट करून ठेवलेला होता, पण त्या दिवशी मी व्हिडिओ टाकलेला नव्हता, तर हे असंच होतं, म्हटलं आज यामध्ये आपण टाकूया। तर इथं सँडविच बनवला। आता मुलं दुपारी काय केलं, मी बटाटे कुकरला लावून ठेवलेलं होतं, बटाटे शिजवून ठेवले की मग आपल्याला असं सँडविच वगैरे करायचं झालं तर पटकन होतं। आता ब्रेडचे पॅटीस करताना कसं त्यामध्ये तेल राहतं, जसं की आपण वडं करतो तर त्यामध्ये तेल राहतं, पण अगदी कमी तेलकट किंवा तेलकट खायचंच नसेल तर हा फक्त अगदी थोडंसं तूप लावून आपण हे बटाट्याचं सँडविच करायचं होतं। आता या भाजीमध्ये मी कांदा घातलेला नाही, मिक्सरमध्ये फक्त अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि धनं टाकलेले आहेत, 1-2 चमचे धनं असंच बारीक करून घ्यायचं। ते थोडंसं जाडसर राहिलं तरीसुद्धा चांगले लागतात। आणि तेलामध्ये जिरे मोहरी टाकून त्यामध्ये हे हिरवी मिरची, लसूण, आलं आणि धनं टाकलेलं हे जे वाटण होतं ते टाकून घेतलं। नंतर हा जो हातानेच असा मॅश करून बटाटा घेतला होता आणि कोथिंबीर, कढीपत्ता। तर ही भाजी थंड होण्यासाठी काढून ठेवली साईडला आणि ब्रेडला असा सॉस लावला। तर ह्या सॉसमध्ये तिखट पण आहे, आता नवीन सॉस यायला लागलेत बघा, जे की अगोदर फक्त आंबट गोड होते, आता ते तिखट पण येतात, वरून आपल्याला चिली सॉस टाकायची गरज पडत नाही। मग ही बटाट्याची भाजी जेवढी बसते तेवढी भरपूर अशी लावून, तर ही ब्रेडची साईज छोटीशीच होती, त्यामुळे यामध्ये जास्त बसत नव्हतं। आणि शेव होती, बारीक शेव, ती यावरून टाकली आणि तूप लावून तव्यावरती असं भाजून दिलं। तर रोज शाळेतून आल्यानंतर त्यांना पण असं काहीतरी वेगळं हवं असतं, मग कधी रोज तेच खाऊन कंटाळा येतो आणि अगदी झटपट होणारा प्रकार, कमी तेलात, आणि असे पॅटीस छान वाटतात। आता आपण सँडविच करण्याचे पण भरपूर प्रकार आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो। नुसतं आपण काकडी, टोमॅटो सॉस ते लावून त्या पद्धतीचे पण करू शकतो, पण मुलांना कसा बटाटा आवडतो, मग अशा बटाट्याच्या वेगळ्या रेसिपी त्यांना आवडतात। तर अशा पद्धतीने आपण पॅटीससुद्धा करू शकतो, की जे फक्त आता पिठात बुडवून तळलं की पॅटीस तयार होतो। आता बटाट्याची भाजी शिल्लक होती, मग जेवणात म्हणजे आता संध्याकाळी वडं बनवायचं होतं, तर मुलांना हे दिलं आणि नंतर मग जी भाजी शिल्लक राहिलेली होती त्याचं मी वडापावसाठीचे जे आपण वडं बनवतो ते बनवून घेतलं। तर इथं मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे, जे की घरच्या डाळीचंच आहे। यामध्ये मीठ टाकलं, थोडंसं चवीपुरतं मीठ, ओवा, हळद आणि थोडंसं मिरची पावडर टाकली।
बटाट्याची भाजी तयार असली की आपल्याला बऱ्याच रेसिपी म्हणजे अगदी झटपट आपण करू शकतो. फक्त ते बटाटे उकडणं आणि भाजी करणं ह्यातच वेळ जातो, बाकीचं करायला मग वेळ जात नाही. तर ह्यात मी हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता तुम्ही, पण भाजीमध्ये मिरची होतीच म्हणून मी ह्याच्यात जे बटाट्याचं आपण कवर करतो त्यामध्ये फक्त मिरची पावडर टाकलेली आहे. थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर बनवून घेतलं आणि ह्याचे सगळे असे बटाट्याचे गोळे करून अगोदरच ठेवले. पण आता इथं मी वडं बनवलेलं, पण आमच्या गावात काही पाव भेटत नाहीत, तर ते नंतर संध्याकाळी पाव मिळाले आम्हाला, आटपाडीतून आणले. नंतर ह्याच्यासोबत आता जे थोडं मिश्रण तयार राहतं ते थोडं थोडंसं टाकून तेलात ते असं तळून घेतलं आणि त्यामध्ये लसूण मिरची पावडर मीठ टाकून त्याची चटणी पण वड्यासोबत चांगली लागते. आणि नंतर मिरच्या पण तळून घेतलेल्या होत्या. तर आम्हाला इथं एक बारशासाठीच बाहेर जायचं होतं, मग आम्ही दोघं पण जेवायला नव्हतो, तर मग ह्यांच्यासाठी बाकीच्यांना एवढं भात फक्त करावं लागलं. एवढ्यावरती मग झालं, म्हणजे दुसरं काय जेवण बनवू नको म्हणले. आणि भजी पण केलं नंतर, म्हणजे वडं पण केलं आणि भजी पण केलं. तर वडापाव कोणाकोणाला आवडतो नक्कीच सांगा कमेंटमध्ये. थंड तेलात टाकलं की असं सुरुवातीला मग ते कढईला चिकटतं, मग ते आपण असं उलटण्यानं काढलं की सगळं सेपरेट होतं चिकटलेलं असेल तर. पहिली बॅच टाकली का ती थोडी चिकटते, नंतर तेल सेट झालेलं असतं. आणि हा जो चुरा आहे, हा चुरा आपण चटणी करण्यासाठी यूज करू शकतो. तर राहिलेले वडं आहेत ते सगळं मी तळून घेतलं आणि नंतर कांदा कट करून ह्याच्यातच परत दुसरं भज्यासाठीचं दुसरं मी पीठ वापरते ते ॲड करून मग दुसरं कांदा भजी पण करून घेतलं. आणि वडं जर आपल्याला जास्त वेळ गरम ठेवायचे असतील तर मग असं ॲल्युमिनियम फॉइलमध्ये थोडं त्याला ठेवून गुंडाळून ठेवलं ना भरपूर वेळ ते गरम राहतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.